निवडणुकीमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट झालेला आहे ते सगळं आता समोर आलेलं आहे। कारण या निवडणुकांमध्ये पैशांचा महापूर आला होता। आता निवडणुका संपल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येते, कारण अनेक ठिकाणी आता बनावट नोटा वाटल्या जात होत्या की काय असा संशय व्यक्त होतोय। कारण अकोल्यात पोलिसांना कोट्यवधी रुपयांचा बनावट नोटांची एक थप्पीच सापडली। दुसरीकडे पंढरपूरमध्ये देखील लाखो रुपयांच्या बोगस नोटा आढळून आलेल्या आहेत। नेमका काय आहे सगळा प्रकार त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। निवडणुकीत मिळालेल्या नोटा बोगस। निवडणूक संपताच कोट्यवधींच्या नोटा जप्त। पोलिसांकडून नकली नोटांचं रॅकेट उद्ध्वस्त। ही नोटांची थप्पी पहा। 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा या आयकर विभागानं छापा मारून पकडलेल्या नाहीत, तर ही आहे बनावट नोटांची थप्पी। होय, पोलिसांनी अकोल्यातल्या MIDC पोलीस स्टेशन हद्दीत बनावट नोटांचं रॅकेट उघड केलंय। त्याचं झालं असं की पोलिसांना काही सजग नागरिकांकडून बनावट नोटांबाबत माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी एका संशयितामागे आपला ससेमिरा लावला आणि या संशयित व्यक्तीला रंगेहात पकडलं। त्यानंतर बनावट नोटांचा कारखानाच पोलिसांच्या हाती लागला। या ठिकाणी पोलीस गेले असता थेट नोटांची थप्पीच पोलिसांना आढळून आली। यंदा निवडणुकीच्या काळात राज्यात सगळीकडेच पैशांचा पाऊस पडत होता। अकोलाही या नोटांच्या पावसात भिजल्याचा संशय आता पोलिसांना आहे। कारण या बनावट नोटा निवडणुकीत वाटण्यासाठी आणल्याचा संशय पोलिसांना आहे। निवडणूक आटोपल्यानंतर या बनावट नोटा फेकून देण्यात आल्याचा अंदाज आहे। 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम असल्याचा संशय आहे। विशेष म्हणजे एखाद्या सिनेमालाही लाजवेल असंच दृश्य पोलिसांच्या तपासातून या ठिकाणी समोर आलंय। या बंडल मधल्या वरच्या काही नोटा खऱ्या आहेत, तर खाली सगळ्या नोटा बनावट आहेत। हे केवळ अकोल्यातच नाही, तर पंढरपूरमध्येही बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। इथं मधुकर माने यांना गायीच्या गोठ्याच्या अनुदानाची 10,14,500 रुपयांची रक्कम एजंटनं दिली। त्यात 500 रुपयांच्या 2029 नोटा होत्या। ही रक्कम मधुकर माने बँकेत भरण्यासाठी गेले आणि या ठिकाणी या बनावट नोटांचं बिंग फुटलं। मानेंनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर त्यांना पैसे देणारे एजंट राजू चोरमले आणि अतुल तावरे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। एकूण रक्कम 10,14,500, त्याच्यामध्ये 500च्या 2029 नोटा या बनावट निघाल्याने आणि खात्री झाल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचं कलम 178, 179, 180, 3/5 याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। दोन्ही आरोपी अटक झालेले आहेत। या दोघा एजंटांकडे ही रक्कम नेमकी निवडणुकीत वाटलेल्या पैशांमधूनच आली की आणखी कुठून याचा तपास करणं गरजेचं आहे। विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं केलेल्या कारवाईत तब्बल 660 कोटी 18 लाखांची रक्कम जप्त केली। मात्र निवडणूक संपताच बनावट नोटांचं मोठं रॅकेट राज्यभरात उघड होतंय। यामुळे अर्थव्यवस्थेला तर चुना लावला जातोय, मात्र या बनावट नोटांमुळे मतदारांचीही मोठी फसवणूक झाल्याचं समोर आलंय। मात्र पैसे वाटणारे नेते आणि घेणाऱ्या मतदारांमध्ये तेरी बी चूक मेरी बी चूक असाच काहीसा प्रकार झाल्याचं दिसतंय। आता राज्यातल्या या बनावट नोटांच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, अकोला।